आणि नसरापूरमध्ये या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झाला, सोबतच तिची हत्या नराधमानं केली। पण या चिमुरडीची हत्या नेमकी कशी झाली किंवा तिचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलंय, जे ऐकलं की कोणतंही संवेदनशील मन आक्रोश करेल, हेलावून जाईल। शवविच्छेदन अहवालामध्ये चिमुरडीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचं समजलेलं आहे। लैंगिक अत्याचार केल्यावर या मुलीची हत्या करताना नराधमानं पीडित मुलीच्या तोंडात सॉक्सचा बोळा कोंबलेला। सॉक्स कोंबला गेल्यामुळे या चिमुरडीचा श्वास कोंडला आणि तिचा जीव गेला। तसंच तिच्या छातीवरही बळ उमटल्याचं या अहवालात नमूद आहे। ससून रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आल्यामुळे या चिमुरडीची हत्या अतिशय निर्घृण पद्धतीनं झाल्याचं उजेडात येत आहे। तर शवविच्छेदन अहवालातनं कोणती धक्कादायक माहिती समोर आली आपण पाहूया। नराधम भीमराव कांबळेनं अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला आधी गोठ्यात नेलं। नराधमानं चिमुकलीवरती गोठ्यात अत्याचार केले। तो इतक्यावरच थांबला नाही, त्या नराधमानं तिच्या तोंडात मोज्याचा बोळाही कोंबला। तोंडात सॉक्स कोंबला गेल्यामुळे चिमुकलीचा श्वास कोंडला आणि तिथेच तिने जीव सोडला। श्वास कोंडल्यामुळे तिचा जीव गेल्याचं शवविच्छेदन अहवालातनं समोर आलंय। चिमुकलीच्या छातीवरती सुद्धा बळ उमटल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।